काल दिल्लीहून शिर्डीकडे निघालेल्या विमानाला खराब हवामानाचा फटका बसलाय आणि जे ते विमान शिर्डीत उतरण्यापूर्वी जे ते छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील 10 ते 12 गावावर जे सातत्यानं 15 ते 20 मिनिटं भेट्या घालत होत्या. त्यामध्ये तिचं वातावरण पसरलं होतं. आता मी छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील भायगाव या गावात आहे आणि आज आपण बघतो या ठिकाणी जे ते श्रीराम हनुमान मंदिर आहे आणि हनुमान मंदिराच्या बाहेर जे ते नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित आलेत. खरं तर ते रोज दर्शनाला येतात. मात्र आज त्यांच्या चर्चेचा विषय आहे काल रात्रीचं विमान आणि त्याच विमानाच्या अनुषंगाने जे आहे ते या सगळ्या नागरिकांमध्ये सुद्धा चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण बघतोय ते इंडिगो कंपनीचं विमान होतं. मात्र काल रात्री ज्या पद्धतीनं हवामान बिघडलं होतं, वातावरणात जे आहे ते खराब होतं, पाऊस होता, गारा काही ठिकाणी पडल्यात आणि वादळी वारा सुद्धा होता. त्यामुळे जे आहे ते विमानासाठी लागणारे अत्यावश्यक संकेत असतील, लँडिंगसाठी लागणारे सिग्नल असतील ते मिळाले नाही. त्यामुळे जे आहे ते विमानानं जवळपास 15 ते 20 मिनिटं त्या जवळपासच्या 10 ते 12 गावात भेट्या मारल्या. त्यामुळे जे ते नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. अगदी विमान जे आहे ते कमी उंचीवर होतं. त्यामुळे जे आहे ते विमान का भेट्या मारते अशा सगळे प्रश्न जे आहे ते नागरिकांच्या मनात उभे होते. आणि आता याच विषयावर जे आहे ते यांची सकाळी गप्पांची मैफिल रंगली होती. मात्र काल जे आहे ते प्रचंड भीती या सगळ्यांच्या मनात होती. आपण या बाबासोबत सुद्धा चर्चा करणार आहोत. बाबा काय नाव आहे, काल रात्रीचा अनुभव काय होता विमानाचा? आता काय ते बिंगत होतं बा, असं चक्र मारतात ते असं 5-6 चक्र मारले त्यानं नेमकं. आता आम्ही बॅटरी चमकून पाहिलं एवढं खाली येऊन कधी दिसलंच नाही, बिंगलंच नाही खाली. सगळं जाणार दिसले कुणाकडे जाते पण बिंगताना दिसले नाही बा. किद्दा बिंगला असेल ते असं ते काय 7-8 वखत बिंगला असं लांब बिंगायचं कसं म्हणलं मग येऊन बिंगतं कसं बा असं. मग ते सगळं पाहून तेव्हा काय वाटत होतं? आता ते नेमकं झाडायला भीती की असं घडलं काय बा असं. मी तर घरच्याला म्हणलं बा मी झालं तसं अजून येईन असं बिंगलं नाही बा. डायरेक्ट तर जातच येईन पण बिंगलं नाही ना जागेवर. हा म्हणजे नेमकं काय भानगडी बा याच्यामध्ये काही समजा ना. बर काय नाव बाबा? नानासाहेब माधव. बर बाबा तुम्ही सुद्धा काल विमान बघितलं का? काय नाव आहे, काय वाटलं काल पाहून? मला वाटलं हेलिकॉप्टर अगोदर वाटलं. हा एखादं महाराज आला काय म्हणलं मग पुढे कार्यक्रमाला असं वाटलं मला. बर मी पोराला दाखवलं नातू होता. बर ते नाही म्हणे विमान दिसतं म्हणे बाबा. बर बरं म्हणलं असं मग आम्ही सारखं पाहतच राहिलो. 4-5 चक्र आणूस तर पाहिलं. ते रामेश्वरवाडी जवळ चक्र आणले ना बर तोपर्यंत पाहिलं. तर मग गेलो बसलो आम्ही जेवायला. काय पाहिलं बर मला पहिलं म्हणजे एखादं बाबा महाराजच आले काय म्हणलं असं महाराज हेलिकॉप्टर यार होते का? आणि येत राहते ना माग सप्ताह झालता ना लाखाला बहिणाबाईचा त्यावेळेस आलं होतं तिथं. आमचे मधुसूदन महाराज त्याच्यात बसून चक्र आणले होत्या 1-2. बर बर त्या हिशोबाने म्हणलं कुठेतरी कार्यक्रम चालू असेल त्या ठिकाणी आलो पाहायला. हे हिशोबात असं भास झाला. तुम्हाला तसं वाटलं? हा बर तुमचं काय नाव आहे? हे सगळा घटनाक्रम तुम्ही काल बघितला, कसा सगळा घटनाक्रम होता आणि काय काय भावना होतं त्यावेळी? त्या टायमाला 7चा टाइम होता आणि मी गाय धुवायचा टाइम होता. एक गाय धुईली नंतर पोरं पाहायला लागली इमानात चक्रा मारल्या आणि चक्रा मारताना म्हणलं पोरं दररोज पाहतात आता इमान पण ते पोरं चक्र अशा गोलच्या राऊंड मारवायला इमान. आम्ही एक गाय धुईली आणि एक गाय धुवायचं बंद केलं आणि नंतर ते त्याच्या पुरं राऊंड होतं. पाल म्हणलं नेमकं गारबड काय भांगडी भाषा कधीच होत नाही चर्चा. मग ते पुरं इमानात पुरं 7-8 चक्रा मारत तर आम्ही नंतर गाय धुईली. ते इमान गेल्यावर गाय धुईली मग आम्ही जेवायला बसलो. तसं आम्ही जेवायला बसलो होतो. बर म्हणजे आम्हाला भीतीचं वातावरण तयार झालं तिथं. नेमकं असं कधी घडत नाही एवढेच कसं काय घडलं असं दुसरं काहीच नाही एवढं असं. बाबा तुम्ही सुद्धा काल ते विमान पाहिले नाही का? त्याचा आवाज ऐकला, सगळं काय वाटलं, कसं होतं सगळं काल ते चित्र? काय नाही मी नातवाटा दाखवत होतो गाडीवर घेऊन. तर ते आजीनं दाखवलं त्याच्या एकदा अगोदर. नंतर मग मी मला आले ते घर तो परत त्याच्या काड्यावर घ्यायचं मला काड्यावर घ्यावं ते दाखायचं दाखवतात ते या इथून वळलं मागं रोड पाहून वळलं मागं मग ते गेलं तर उजून मग दिसलंच नाही. त्याच्या आधी 2-4 चक्र झाल्या. मग 2 चक्र आम्ही पाहिली. मग शेवटच्या चक्राला दाखवलं मुलाला काड्यावर घेऊन. त्याच्यानंतर मग ते गेलं ना तर उजून नाही आलं. नाही आलं म्हणजे काल आजीनं तुम्ही नातवानं सगळ्या विमान पाहिलं? बर आजीला दाखवलं, आजाना दाखवलं नातूला. कडेवर घेऊन दाखवलं उजून ते परत बिंगलं ना उजून नाही आलं. बरं काल सगळ्या भावना काय होत्या? आजी काय म्हणल्या काल तुम्हाला? काय नाही एवढं खालून कसं काय कधीच जात नाही एवढं. मग तुम्ही काय सांगितलं? काय ते काय
आम्हाला वाटलं कोणी शिकून राहिलो बा पायलट एखादं. नवीन ड्रा हा हा बर आता वेगळे शंका एक हो एकाच्या. हो हो कोणी म्हणे पायलट शिकायचं असेल, कोणी म्हणे पाणी करायला आलं गारा झाल्या, हम्म, मी इमानही भरला बुवा. हम्म. हा म्हणजे चर्चेत म्हणजे जे वाटलं ती चर्चा सुरू झाली. काहीची चर्चा अशी झाली. बर अरे म्हणलं ते नव्हतं बाबा, ते रस्ता चुकलं होतं, ते शिर्डीला जाणार होतं, हा ते रस्ता चुकलं, तिकडं पाऊस चालू होता शिर्डीला, बर त्यानं इकडेच गारक्या घातल्या. शेवटच्या गारक्या ते कोणाकडे गेलो मग आपल्याला नाही सांग. शिर्डीला गेलो. तुमच्या काय भावना आहेत, काय नाव आहे, काल सगळी अशी परिस्थिती होती, नंतर कधी काल की ते विमान जे आहे ते खराब हवामानामुळे या ठिकाणी चक्कर मारलं. 7-7:30च्या दरम्यान नाही त्याने बरेच चक्कर मारले, म्हणजे 8-9 चक्कर मारले. सगळ्यांनी बघितली, सगळ्याची मनात घेतली, वातावरण तयार झालं. आणि युद्धजन्य परिस्थिती बाहेर असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात शंका येईल साहजिकच. परंतु नंतर माहिती मिळाली व ते शिर्डीला उतरणार होतं, दिल्लीहून येणार विमान, परंतु लोकेशन ट्रॅक होत नसल्यामुळे ते इथं त्यांनी चक्कर मारल्यानंतर ते मग सुरतची दिशेने. बर काय नाव त्यावेळेस भीतीचं वातावरण तयार झालं. तुम्हाला वाटतं युद्धामुळे आलं काही? नाही तसं नाही, पण मग मनात शंका येऊ शकते. काही आधी ताजं काही शंका नाही. बाकी नाही काही. नंतर मग ते निघून गेलं त्या दिवशी सुरतच्या दिवशी. निश्चित आपण बघतोय वेगवेगळ्या शंका ज्या आहेत ते नागरिकांच्या मनात या ठिकाणी व्यक्त होत्या. त्यांनी तशा भावना सुद्धा आपल्यासोबत बोलताना व्यक्त केल्या. आपल्यासोबत बाबा आहेत, बाबासोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. काय नाव आहे बाबा? बर काय भावना होत्या रात्री, आता काय वाटतं? इथं असं पडत काय असं वाटत होतं. बर दुसरं काही नाही, त्यांनी जास्त घेरट्या घातल्या इथे, त्याच्यामुळे भीती वाटायला लागली. पण नंतर ते इथून गेलं ते बाजूला. बर बस मग दुसरं काही नाही. भीती वाटली होती, त्यात जास्त घेरट्या का घाल राहिला बाई. हा इकडे युद्ध चालले, त्याचं काही प्रसंग आहे, काही इकडे बॉम्ब बिम टाकीत काय एका ठिकाणी. वाटलं होतास? हा? वाटलं होतं? हो वाटलं, भीतीचं वातावरण. आणि त्याच्यात पुन्हा मागं अजितदादाचं विमान असंच खाली खाली आलं हो. आणि ते पडलं. हो मग इथं पडतं का काय अशी भीती निर्माण झाली होती. म्हणजे त्या घटनेमुळे पण अजून भीती वाटली है ना? हा, त्या घटनेमुळेच अशी भीती वाटली. आणि त्यावेळेस बी असं विमान खाली खाली आलं होतं. हा बस एवढंच असं भीती निर्माण झाली. आणि इकडं समजा डोंगर पट्टा डोंगराळ एरिया आहे. बरं तर आता डोंगर किती आहे रे जवळ? चौकून 1 किलोमीटर घर त्याच्यामुळे तुम्हाला अजून खाली वाटलं खाली आलं तर अजून काहीतरी अडचण नाही. हो तसं समजा डोंगर पट्टाचे त्याच्यामुळे त्यानं जवळजवळ 7-8 गिर केल्या. बाबा काय नाव आहे तुमचं? मग सांगा. आज जे आहे ते आपण सगळं मंदिराच्या पारावर बसलो नाही का? रोज काय चर्चा होती, आज विमानात चर्चा सुरू आहे. रोज काय असते चर्चेचा विषय? रोज काही आज चालू राहतं. हा आणि आज विमान चर्चा विषय. हा विमान खाली आलं तर खालून हा 4-5 घर बर कोणाचे फोन आलते का पाहुणे रावण्याचे का? तुम्ही कोणाला फोन केलते का असं झालं म्हणून आमच्या गावात? नाही नाही ना? तर फोन आहे कोणाचा? नाही फोन नाही आला. बर आपण बघतोय ही सगळी भायगावमधील परिस्थिती आहे. हे सगळे या गावाचे ग्रामस्थ आहेत. काल रात्री ज्या पद्धतीने विमानाने या सगळ्या भागात धिट्ट्या घातल्या त्यामुळे जे त्यांच्या मनात अनेक शंकाचं काहूर जे आहे ते आलं होतं. काहींना असं वाटत होतं की अमेरिका आणि इस्रायल युद्ध सुरू आहे, त्या अनुषंगाने विमान आलं की काहींना असं वाटत होतं की एखादा पायलट नवीन शिकतोय, तर काहींना जे आहे ते विमान अक्षरशः पडेल अशी सुद्धा भीती व्यक्त केली. आणि ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानी अपघात झाला, त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर जे आहे ते या शंकेला पुन्हा जास्त मिळालं, ती सुद्धा भीती या नागरिकांच्या मनात आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर लोंढे, टी9 मराठी, भायगाव, छत्रपती संभाजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.